उरण नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार भावनाताई घाणेकर यांनी थेट नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय मिळवत उरणच्या राजकारणात मोठा उलथापालथ घडवून आणला आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 9 नगरसेवक निवडून आले असून महायुतीचे 12 नगरसेवक विजयी झाले आहेत। मात्र थेट नगराध्यक्ष पदावर महाविकास आघाडीच्या भावनाताई घाणेकर यांच्या विजयामुळे उरण नगर परिषदेची सत्ता महाविकास आघाडीच्या हाती आली आहे। भावनाताई घाणेकर यांच्या विजयामुळे उरण शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयाचे जल्लोष करण्यात येत आहे। हा विजय म्हणजे जनतेने विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे। नव्या नगराध्यक्ष म्हणून भावनाताई घाणेकर यांच्याकडून उरण शहराच्या विकासाला गती, मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील अशी आशा नागरिक व्यक्त करत आहे। एकदा ज्या स्वप्नाची आपण वाट बघत होता गेल्या अनेक महिन्यांपासून आपला संघर्ष आणि कुठेतरी आज यश मिळते, काय पहिली प्रतिक्रिया, काय भावना व्यक्त करताय? खरं तर उरणच्या नगराध्यक्ष पदाचं स्वप्न मी कधी पाहिलं नव्हतं, परंतु नगराध्यक्ष पदाला महिला आरक्षण पडल्याच्या नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने मला उभं राहा म्हणून सांगितल्याच्या नंतर मी उभी राहिलेली आहे आणि लोकांनी इतका प्रतिसाद दिला, कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाचं धुवून काम केलं आणि जनतेचा आशीर्वाद, सगळ्या कुटुंबाचा आशीर्वाद, सगळ्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादामुळे माझा विजय झालेला आहे। कशा प्रकारचा संघर्ष होता, काय आव्हानं होती या मतात? आव्हानं होती, पैसा विरुद्ध जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई होती, पण साहजिकच धनशक्तीच्या विरोधामध्ये आता जनशक्ती निवडून आल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलंय। या निवडणुकीनंतर महापालिकांच्या देखील निवडणुका होत्या, मनोहर भोईरांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। असंच महाविकास आघाडीला यश राहण्यासाठी सारेजण आम्ही महाविकास आघाडी म्हणून खरं तर राज्यामध्ये महाविकास आघाडी होण्याच्या आधी उरण पनवेलला आमची महाविकास आघाडी झालेली होती आणि आज खरं तर दणदणीत विजय महाविकास आघाडीचा झाले। लेकिनी पवार साहेबांचा शब्द पाळलेला आहे, म्हणजे पवार साहेबांना खूप आनंदाची बातमी आहे। काही ठिकाणी काही 100% आदरणीय पवारसाहेबांनी महिलांना कायमच प्राधान्य दिलं आहे आणि आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा पवारसाहेबांच्या माध्यमातून ही एक मोठी संधी मिळालेली आहे। विरोधकांना काय आव्हान करा, विशेष करून महेश बालदींना जे दिबा पाटलांच्या नावावर इथे संघर्ष करत होते? दिबा पाटील साहेबांच्या नावावर संघर्ष करण्याच्या पेक्षा ते दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये कधी नव्हतेच मुळी। दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये आम्ही सारेजण होतो, आमचे कुटुंबीय होते। आज माझे कुटुंबीय, माझे सगळेजण इथे आलेले, त्यांना विचारा आमच्या वडिलांच्या सांगण्यावरून किती जण जेलमध्ये होते, किती जणांनी काठ्या लाट्या खाल्लेल्या आहेत। त्यामुळे आगरी, कोळी, कराडी आणि या ठिकाणचे असलेले भूमिपुत्रांचा खऱ्या अर्थाने दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये मोलाचा वाटा आहे, परंतु माझ्या विजयामध्ये साऱ्या समाजाचा वाटा आहे। पाहता जनतेला आपण काय आश्वासित करा? बघा, या ठिकाणी उरणमध्ये कराडी असू द्या, कोळी असू द्या, आगरी असू द्या, मारवाडी असू द्या, गुजराती असू द्या, बौद्ध असू द्या, सगळ्या समाजाचे आणि मुस्लिम असू द्या, सगळ्या समाजाचे लोक आम्ही एक दिलाने आणि एक मनाने अनेक वर्ष राहतो, परंतु काही लोकांनी या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, परंतु आजच्या विजयाने तो उलटून लावलेला आहे। एक शेवटचा प्रश्न महत्त्वाचा आहे की तुम्ही नगराध्यक्ष आहात, भाऊंचं स्वप्न होतं आणि आजच्या दिवशी, ह्या विजयाच्या दिवशी भाऊंचं स्मरण करणं गरजेचं आहे। खरं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्यानंतर महाविकास आघाडीचे सारे नेते, माझे वडील स्वर्गीय वायजे कडू साहेब आणि प्रशांत पाटील साहेब यांच्या चरणी हा विजय मी अर्पण करते। झालेला आहे आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून विरोधकांची आज झोप लागणार नाही। विरोधकांना नक्की काय भावना व्यक्त करा? खऱ्या अर्थानं उरण शहरामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाशक्ती आहे। भाजप काय इकडे महाशक्ती नाही, पण दुर्दैवानं जे काय आम्हाला 2016ला आमचा पराभव झाला, आम्ही वेगवेगळे लढलो, त्याच्यामुळं आमचा नगराध्यक्ष पराभूत झाला। पण आज ह्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार भावनाताई घाणेकर यांची आम्ही निवड केली। याचं कारण एवढंच की त्या महिला असून ते पुरुषाच्या पण 4 पावले पुढे जाऊ शकतात, एवढा त्यांचा डॅशिंग स्वभाव आहे आणि तो मी हेरला आणि मी माझ्या पक्षाला न उमेदवारी देता शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारी भावनाताई घाणेकर यांना दिली आणि तो विजय आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। खऱ्या अर्थानं ह्या उरण शहरामध्ये आगरी असतील, कराडे असतील, कोळी असतील, भंडारी असतील, मराठे असतील, हे सर्व मुस्लिम असतील, सर्व समाजाची लोक या ठिकाणी राहतात। पण इथला जो आमदार आहे त्याला एवढा अहंकार झाला होता
की त्याला असं वाटत होतं की आमच्यासमोर हा समाज काही नाही आणि त्याची खऱ्या अर्थानं बदला घेण्याचं काम माझ्या उरणवासियांनी मतदारबंधूंनी समाजवासियांनी केलेलं आहे. तुम्ही आता निवडून आलेला आहात, तुमचा उमेदवार विजयी झालेला आहे, याबद्दल आता कार्यकर्त्यांना म्हणजे सर्वांना काय आवाहन कराल? मी सर्वप्रथम माझ्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी जर मेहनत नसती केली तर आज ही मिरवणूक आपल्याला बघायला मिळाली नसती. आणि पुढे आम्हाला आपण बघता पत्रकार म्हणून या उरण शहरामध्ये ट्रॅफिकचा एवढा बट्ट्याबोल आहे. उरणचा एक सर्वात महत्त्वाचं मोठं तलाव आहे, त्या ठिकाणी हजारो लोक सकाळ संध्याकाळ लहान मुलं सर्व खेळायला येतात. त्या ठिकाणी तळ्याची दुर्लक्ष आहे, त्या ठिकाणी कचरा पडतो, कचऱ्याचं साम्राज्य वाढलेलं आहे, शहरामध्ये विकासाची कामं होत नाही. हा आमदार आज 7 वर्ष आमदार आहे आणि ते फक्त पोकळ घोषणा देतो आणि त्याचं जे काय वाक्य आहे की मी 5,000 कोटी 10,000 कोटी मी या ठिकाणी विकासाची कामं केलीत. या उरण शहराचा विकास आपल्याला दिसतोय, काय विकास आहे तो. आणि म्हणून उरणवासियांनी हा निर्णय घेतला की आता या ठिकाणी या आमदारांचा अहंकार जो रावणाचा अहंकार आहे तो जसा रामाने या ठिकाणी मोडला तसा या ठिकाणी माझ्या जनतेने इथल्या रावणाचा अहंकार मोडलेला आहे. सुरुवातीला जेव्हा नगराध्यक्ष पदाची जी उमेदवारी द्यायचं ठरलं तेव्हा शिवसेनेकडे सगळे सांगत होते की नगराध्यक्ष पद शिवसेनेकडे गेलं पाहिजे, बऱ्याच लोकांचा हेवा दावा होता. पण आज भावना खानेकर या निवडून आलेल्या आहेत, तर असं वाटतं तर हा जो निर्णय आहे तो सार्थक झालेला आहे आपला. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, शिवसेनेचे उमेदवार सर्व माझ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होती माझी सुनबाईला करायचं, पण मी स्पष्टपणे माझ्या सुनबाईला नकार दिला, कारण ती राजकारणातली नव्हती. आणि जर समाजासमोर जायचं असेल तर कुठेतरी सामाजिक बांधिलकी, कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांवर का असणारे प्रसंग स्वतः झेलणारी महिला असावी, म्हणून आम्ही भावनाताईचा विचार केला आणि तो सार्थकी ठरला, याचा मला खूप मोठा अभिमान वाटतो. सर्व पक्षीय एकजूट पाहता भविष्यात कशा प्रकारची रणनीती असेल आणि सर्व पक्षांचं एकजूट भविष्यात कशा प्रकारे दिसेल? या ठिकाणी ही भविष्याची नांदी झालेली आहे. भविष्यामध्ये महाविकास आघाडी ही कुठेही तुटणार नाही. महाविकास आघाडीच्या आता होणाऱ्या नजीकच्या काळामध्ये जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, त्याही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रित राहून त्या ठिकाणी आम्ही विजय संपादन करू. महाविकास आघाडीचा उरणचा नेता म्हणून मी या ठिकाणी प्रामाणिकपणे माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मला भाजपचा पराभव करायचा आहे. पाहायला गेलं तर पनवेल महानगरपालिकेवरती आजच्या निवडणुकीचा प्रभाव पडेल का, काय सांगाल? पनवेल महानगरपालिकेवर 100% प्रभाव पडेल. भाजपने जी कूटनीती केलेली आहे त्याही ठिकाणी त्यांनी दुबार मतदार केलेला आहे, याही ठिकाणी केला होता. ग्रामीण भागातले मतदार शहरी भागामध्ये आणायचं कुठल्याही प्रकारचा ॲड्रेस नाही. पण पनवेल महानगरपालिकेमध्ये यावेळेस वंदनीय दिबा पाटील साहेबांचा विमानतळाला नाव न दिल्यामुळे भाजपचा पनवेल महानगरपालिकेमध्ये सुद्धा 100% पराभव होईल.